वालू झमाड़े से हत्याकांड की गुत्थी सुलझी। टपका रे टपका रील से आरोपी तक पहुंची पुलिस। स्पोर्ट बाइक और टपका रे टपका रील से खुली हत्या की गुत्थी। वालू एमआईडीसी पुलिस ने आरोपियों को दबोचा। छत्रपति संभाजीनगर के वालू एमआईडीसी इलाके में 18 मई को मिली अज्ञात युवक की सड़ी गई लाश के मामले में पुलिस ने बड़ी सफलता हासिल की है। सीसीटीवी फुटेज, मोबाइल लोकेशन और सोशल मीडिया पर अपलोड की गई टपका रील की मदद से पुलिस आरोपियों तक पहुंची और हत्या की इस गुत्थी को सुलझा लिया। पुलिस जांच में मृतक की पहचान नांदेड़ निवासी 22 वर्षीय ओमकार चंद्रकांत सूर्यवंशी के रूप में हुई है, जो पेशे से मछली विक्रेता था। पोस्टमार्टम रिपोर्ट में हत्या की पुष्टि होने के बाद पुलिस ने जांच तेज की और पता चला कि ओमकार की हत्या उसके ही साथियों ने मामूली विवाद में गला रेतकर की थी। इस मामले में पुलिस ने रवि देवीदास दूधमल और सैयद हाशिम सैयद हसन को गिरफ्तार किया है, जबकि एक नाबालिग आरोपी को रिमांड होम भेजा गया है। एक अन्य आरोपी की तलाश जारी है। पुलिस के अनुसार 14 मई को आरोपी और मृतक वालू क्षेत्र में आए थे। विवाद बढ़ने पर आरोपियों ने ओमकार की हत्या कर शव को सुनसान इलाके में फेंक दिया। 4 दिन बाद इलाके में दुर्गंध फैलने पर मामला सामने आया। जांच के दौरान पुलिस को सीसीटीवी में स्पोर्ट बाइक पर जाते युवक दिखाई दिए। बाइक के सुराग से पुलिस सोशल मीडिया अकाउंट तक पहुंची, जहां एक आरोपी की टपका रे टपका रील ने पूरा राज खोल दिया। आरोपियों की तलाश में नांदेड़ पहुंची पुलिस ने बेहद फिल्मी अंदाज में कार्रवाई की। पुलिसकर्मियों ने 3 दिनों तक सब्जी विक्रेता बनकर आरोपियों के घरों पर नजर रखी और जैसे ही आरोपी वापस लौटे उन्हें धर दबोचा गया। न्यायालय ने मुख्य आरोपियों को 7 जून तक 10 दिन की पुलिस कस्टडी में भेज दिया है। मामले में आगे की जाँच जारी है। पुलिस ठाणे हद्दीत दिनांक 14/5/2026 रोजी एक विठवा भागामध्ये एक अननोन डेड बॉडी आपल्याला मिळाली। अनोळखी पुरुषाची डेड बॉडी मिळून आलेली। सदरच्या बॉडीची ओळख पटवण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न केले, परंतु लवकर काही ओळख पटली नाही। परंतु अनेक परिश्रमानंतर आपल्या बीबीच्या पथकाने सदरचे ज्या ठिकाणी फुटेज असतील त्या ठिकाणचे फुटेज त्यांनी कलेक्ट केले। त्यानंतर फुटेजच्या अनुषंगाने ज्या मोटरसायकलवर जी त्या ठिकाणाहून किती दुपारची 12:30 ते 2च्या दरम्यानची घटना आहे, जेवढे त्या ठिकाणी गाड्या वगैरे गेल्या त्या सर्व चेक केल्या। त्याच्यानंतर ती गाडी कुठून घेतली, का घेतली, कशी घेतली याचा पण त्याच्यावर बारकाईने तपास केला। त्याच्यानंतर जे आरोपी आहेत त्या आरोपीचे हावभाव, त्याची चाल आणि आपल्याकडे जे काही आरोपी यापूर्वी आलेले असतील किंवा रेकॉर्डवरचे जे आरोपी आलेले असतील याची पण आपण शहानिशा केली। त्यावरून आपल्याला थोडीफार माहिती मिळाली। थोडासा धागादोरा मिळाल्यानंतर सदरचे आरोपी हे नांदेड या ठिकाणचे असल्याची आपल्याला माहिती मिळाली। त्यावरून आपण आज 3 दिवसापूर्वी नांदेडला एक आपली डीबी पथकाची पूर्ण टीम त्या ठिकाणी पाठवली आणि त्या ठिकाणाहून आपण जवळपास 3 आरोपी ताब्यात घेतलेले। मैताची सुद्धा तोपर्यंत ओळख पटलेली नव्हती। आधी आरोपी ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला मैताची ओळख पटली। मैताचं नाव आहे ओमप्रकाश चंद्रकांत सूर्यवंशी, वय 22 वर्ष। हा या आरोपी सोबतचाच एक मित्र आहे की त्यांच्या गँग मधला आहे। आरोपी आणि मयत हे दोन्ही सरासरी गुन्हेगार वृत्तीचेच आहेत, त्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे सुद्धा आहेत। तर सांगायचं तात्पर्य यांचा आपसात किरकोळ कारणावरून या आरोपी त्यांनी त्यांचा मर्डर केलेला होता। त्याच्यात आता आज रोजी आपण यांना ताब्यात घेतलेलं आहे। याच्यातून अजून अधिक तपासानंतर काय काय आपल्याला निष्पन्न होईल ते त्यानंतर आपण आज रोजी पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास करण्याची तजवीज ठेवली। आता सदरचा गुन्हा हा एकदम किचकट स्वरूपाचा होता, मर्डरचा गुन्हा होता। याच्यासाठी माननीय वरिष्ठ डीजी ऑफिसपासून मंत्रालयापासून आमच्या पाठीमागे होते की लवकरात लवकर हा गुन्हा डिटेक्ट झाला पाहिजे होता। त्यासाठी माननीय पोलीस आयुक्त परवीन पवार सर आणि तसेच DCP अतुलकर साहेब आणि माननीय CP मॅडम पवार मॅडम आणि आम्ही आणि आमची टीम सतत वरिष्ठ आमचा दररोज या गुन्ह्याच्या अनुषंगाने फॉलोअप घेत होते। दररोजचे अपडेट आमच्याकडून घेतल्या जात होती की तपास कुठपर्यंत आलेला आहे, काय झालं काय नाही, असं बारकाईने तपास आणि त्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभत गेलं की तपास कोण्या पद्धतीने चालला आणि कसा त्याच्यात पुढं अजून काय करायचं आणि गुन्हा कसा ओपन करायचा हे आमच्या वरिष्ठांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। त्यामुळे सदरचा गुन्हा हा आज रोजी ओपन झालेला आहे आणि 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। सर, आरोपी कुठले आणि काय करत होते? आरोपी हे नांदेडचे आहेत
एक आपला राजनगावचा आहे आणि हे जे 3 जे आरोपी आहेत, 2 नांदेड आणि 1 हे सराईत म्हणजे असेच त्यांना कुठलाही कामधंदा नाही आहे. हे या गुन्हेगार वृत्तीचेच आहेत आणि मयतसुद्धा गुन्हेगार वृत्तीचाच आहे. आपसातला त्यांचाच मित्र आहे, त्याच्यामुळं यांचा आपसात काही किरकोळ कारणावरून यांचा वाद होऊन सदरचा मर्डर झालेला आहे असं आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं आहे. परंतु PCR घेऊन अधिक तपासात पुढील माहिती आम्ही आपल्याला देत आहोत. वालूज महानगर से नीलेश भारती की खबर. निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास.